2.1 सेक्शन जो की पोएट्री सेक्शन आहे, त्याच्यामधली जी फर्स्ट पोएम आहे ती आपल्याला बघायची आहे, ज्याच्यामध्ये टायटल दिलेलं आहे आपल्याला सॉन्ग ऑफ द ओपन रोड. काय टायटल दिलेलं आहे? सॉन्ग ऑफ द ओपन रोड. शब्द सगळे ओळखीचे आहेत तुमच्या. सॉन्ग, ओपन आणि रोड. सॉन्ग म्हणजे काय? गीत. सॉन्ग चा अर्थ इथं आपण हॅपीनेस अशा पद्धतीनं घ्यायचा आहे. माणूस जेव्हा आनंदी असतो, खुश असतो, तेव्हा गुणगुणत असतो, त्या पद्धतीचं हे सॉन्ग इथं म्हटलेलं आहे. आनंदी, हॅपीनेस असा त्याचा अर्थ इथं तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर द ओपन. ओपन म्हणजे काय? मुक्त. मुक्त काय आहे? रोड. रोड जे आहे ते इथं मेटाफर म्हणून वापरलेलं आहे. रोड हे कशासाठी वापरलेलं आहे? तर आपल्या जीवनासाठी, जीवनाच्या प्रवासासाठी. तर जीवनाचा प्रवास करत असताना आपल्याला एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ते स्वातंत्र्य जगत असताना आपण, स्वातंत्र्य उपभोगत असताना आपण आपल्या जीवनाची दिशा ठरवू शकतो. जीवनाची दिशा ठरवण्यापासून आपल्याला कोणीही तिथं थांबवू शकत नाही. ही जी पोयम आहे ती कोणी लिहिलेली आहे? अमेरिकन पोएट आहेत वॉल्ट विटमन. अमेरिकन पोएट आहेत वॉल्ट विटमन, जे की वेल नोन एसेइस्ट आणि जर्नलिस्ट सुद्धा होते. एसेइस्ट म्हणजे निबंधकार आणि जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार. हे अमेरिकेमध्ये फेमस होते. ही इज द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट इन अमेरिका अँड इज नोन ॲज द फादर ऑफ द फ्री वर्ड्स. सगळ्यात महत्वाचं काय? सगळ्यात प्रभावशाली ते कवी होते. कुठले? अमेरिकेतले. आणि त्यांची ओळख जी आहे जगाला ती कशासाठी आहे? द फादर ऑफ फ्री वर्स म्हणून त्यांना ओळखलं जातं. फ्री वर्सचे जनक. फ्री वर्सचा अर्थ मुक्तछंद कविता, मुक्तछंद असलेली कविता. मुक्तछंद म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राईम वापरलेलं नसतं. त्यानंतर कोणत्या स्टांजामध्ये किती ओळी असाव्यात याचंही सुद्धा तिथं बंधन नसतं. ज्या पद्धतीनं आपल्याला भावना सुचत जातील त्या पद्धतीनं त्या मांडत राहणे. कुठलाही मीटर, राईम या गोष्टींचा विचार न करता त्याला म्हणायचं आहे फ्री वर्स. तर या फ्री वर्सचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? वॉल्ट विटमन यांना. सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज अन एक्स्ट्रॅक्ट टेकन फ्रॉम हिज मेजर वर्क लीव्ज ऑफ ग्रास. सॉन्ग ऑफ द ओपन रोड कुठून घेतलेलं आहे? त्यांच्या लीव्ज ऑफ ग्रास या काव्य संग्रहातून घेतलेलं आहे, जे की वर्ल्ड आहे. लीव्ज ऑफ ग्रास एक महत्वाचं वर्क आहे, त्यांचं महत्वाचं साहित्य आहे. त्यातनं हे घेतलेलं आहे लीव्ज ऑफ ग्रास मधनं. त्यानंतर सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज अ पोएम रिटन इन अ फ्री वर्स. मगाशी सांगितलेल्या पद्धतीनंच फ्री वर्स मध्ये हे लिहिलेले आहे. फ्री वर्स इज अ पोएट्री दॅट डज नॉट राईम ऑर हॅव अ रेग्युलर रिदम. राईम आणि रिदम यांचा काही संबंध या कवितेमध्ये येत नाही. न वापरलं तरी सुद्धा ती कविता लिहिल्या जाऊ शकते. ना अशा लिहिलेल्या कवितांना फ्री वर्स असे म्हणतात. इट इज अन इन्स्पिरेशनल नरेटिव्ह पोयम टू. तसंच ही जी कविता आहे ती कशी आहे? इन्स्पिरेशनल नरेटिव्ह पोयम आहे. म्हणजे प्रेरणादायी, आपल्याला प्रेरणा देणारी ती कविता आहे. त्यानंतर या कवितेमध्ये मेजर थीम ज्या वापरलेल्या आहेत त्या आहेत फ्रीडम,
फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, जॉय आनंदीपणा, हॅपीनेस. त्यानंतर सगळ्यात महत्वाची थीम ऑप्टिमिझम. 3 थीम इथं सांगितलेल्या आहेत मेजर. कुठल्या आहेत त्या? फ्रीडम, जॉय आणि ऑप्टिमिझम. ऑप्टिमिझम म्हणजे काय? आशावादी राहणं, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्यामध्ये असणं. ह्या सगळ्या महत्वाच्या थीम या कवितेतून आपल्या समोर मांडलेल्या आहेत. द पोएट एनकरेजेस द रीडर्स टू बी ट्रू टू देमसेल्व्स अँड लिव्ह अ फ्री लाईफ. कवी काय सांगत आहे आपल्याला? की स्वतःशी आपण ट्रू असलं पाहिजे, म्हणजे स्वतःशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे आणि जीवन जगत असताना कुठल्याही प्रकारचा भार मनावर ठेवून, कुठल्याही प्रकारच्या चिंता मनामध्ये ठेवून किंवा कुणाबद्दल तक्रारी मनामध्ये ठेवून आपण जगलं नाही पाहिजे. तर आपण मुक्त मनाने, स्वतंत्र मनाने जगलो पाहिजे आणि स्वतःशी मात्र आपण प्रामाणिक असलो पाहिजे, असं या कवितेमधून सांगण्यात आलेलं आहे. The poem is an encouragement to continue journey despite troubles in life. सगळ्यात महत्वाचं या कवितेतून आपल्याला काय सांगितले? तर जीवनामध्ये ट्रबल्स म्हणजे संकट, अडीअडचणी तर येतच राहणार आहेत आणि या सगळ्या अडचणींवरती मात करत करत आपल्याला काय करायचं आहे? पुढं जायचं आहे. आणि ही कविता आपल्याला त्यामध्ये त्या गोष्टीसाठी काय करत आहे? प्रेरित करत आहे. म्हणून त्याला आपण इन्स्पिरेशनल पोएम असं म्हणू शकतो. महत्वाचे जे फिगर्स ऑफ स्पीच या कवितेमध्ये वापरलेले आहेत ते मेटाफोर, पॅराडॉक्स, रिपिटेशन, इन्व्हर्जन आणि क्लायमॅक्स असे ते वापरलेले. तर थोडक्यात एक आपण इथं इंट्रोडक्शन कवितेचं बघितलेलं आहे. पुढे बघूयात आपण. मगाशी जे तुम्हाला मी सांगत होतो ते परत एकदा रिपीट करतो इथं. पोएम कोणी लिहिलेली आहे? वॉल्ट विटमन यांनी. पोएमचं नाव आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड. वॉल्ट विटमन कसे आहेत म्हणून सांगितले तुम्हाला? व्हेरी इन्फ्लुएन्शियल पर्सन, म्हणजे प्रभावी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या ज्या कविता आहेत त्या वाचल्यानंतर आपल्यावरती त्याचा परिणाम होतोच. परिणाम म्हणजे चांगला परिणाम. आपल्यामध्ये बदल घडवून यावा असं आपल्याला सुद्धा तिथं वाटायला लागतं की आपण सुद्धा या पद्धतीनं जगलो पाहिजे. आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निर्माण करण्याचं काम त्यांच्या कविता करत असतात. त्यानंतर फादर ऑफ फ्री वर्ड्स त्यांना म्हणलं जातं. मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो फादर ऑफ फ्री वर्ड्स. फ्री वर्ड्स म्हणजे काय सांगितलंय तुम्हाला? तिथं रिदम आणि राईम यांचा काही संबंध येत नाही. ही न वापरता लिहिलेली पोएम म्हणजे कुठल्याही प्रकारचे रायमिंग वर्ड्स त्या कवितेमध्ये वापरल्या जात नाहीत. तर या फ्री वर्ड्सचे जनक जे आहेत ते कोणाला म्हटलं जातं? फादर ऑफ फ्री वर्ड्स वॉल्ट विटमन यांना. आपल्याला दिलेली जी पोएम आहे ती कशी आहे? शॉर्ट आहे. शॉर्ट आहे परंतु हॅज अ डीप मिनिंग. परंतु तिचा अर्थ कसा आहे? अतिशय डीप आहे, खोल असा अर्थ या कवितेमध्ये दडलेला आहे. त्यानंतर या कवितेमधून आपल्याला काय शिकायचं आहे? महत्वाचं तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याला शिकायचं आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याला याच्यामधून शिकायचं आहे. त्यानंतर चिअरला आपण राहिलं पाहिजे नेहमी. चिअरफुल म्हणजे काय? नेहमी प्रसन्न असलं पाहिजे, नेहमी आनंदी असलं पाहिजे, कुणाबद्दल काही तक्रार मनामध्ये असली नाही पाहिजे. त्यानंतर कॉन्फिडन्स इन आवर सेल्फ, स्वतःवरती आपला विश्वास असणं गरजेचं आहे. स्वतः प्रामाणिक असाल आपण तर स्वतःवरती आपला विश्वास जास्त असतो. आत्मविश्वास आपल्याकडे असणं गरजेचं आहे. सेल्फ कॉन्फिडन्स आपण त्याला म्हणूया. इतरांवरती अवलंबून न राहता आपण स्वतःवरती अवलंबून राहणं गरजेचं आहे. त्यानंतर जर आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर काय होतं? दॅट लीड्स अस टू अ सक्सेसफुल लाईफ. तर काय होतं? आपण एका सक्सेसफुल लाईफ कडे ट्रॅव्हल करू शकतो, म्हणजे आपण आपलं जीवन आनंदी किंवा यशस्वी बनवू शकतो. त्यानंतर हे जर सक्सेसफुल लाईफ आपल्याला बनवायचं असेल तर आपल्या पुढे एकच पर्याय आहे. तो कुठला आहे? आपल्याला काय करावं लागेल? काम में राम, म्हणजेच वर्क इज वर्शिप. आपल्या कार्य करत राहावं लागेल, सतत सतत काम करत राहावं लागेल. रिकाम बसून आपण कधी यशस्वी होऊ शकत
नाही. वर्क इज वर्शिप आपल्याला मानावं लागेल. देवाला, कामालाच ही आपली देवपूजा तिथं मानावी लागेल. आणि काम करत राहिलो तरच आपलं नशीब आपण स्वतः घडवू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं इथं शेवटचा जो पॉइंट आपल्याला सांगितलाय, वन शुड नॉट विम्पर. वन शुड नॉट विम्पर म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, तक्रार करत असतात की आमच्याकडे हे असलं असतं तर आम्ही असं केलं असतं, तसं असलं तर आम्ही केलं असतो. परंतु इथं कवीनं स्पष्ट शब्दात आपल्याला सांगितलेलं आहे की विम्पर करत राहायचं नाही, सारखं तक्रारी करत बसायचं नाही की माझ्याकडे हे नाही ते. जे आहे त्यामधून आपल्याला स्वतःला सक्सेसफुल बनवायचं आहे, जितकं काही आपल्याकडे अवेलेबल आहे त्यातनं. आता इथं परत एकदा आपण टायटल कडे जाऊयात. बघा, सॉन्ग ऑफ द ओपन रोड हॅज अ सिम्बॉल मीनिंग. सॉन्ग ऑफ द ओपन रोड या टायटलला काय आहे, एक सिम्बॉलिक मिनिंग दिलेला आहे. इथं बघा, सॉन्ग म्हणजे काय, रिप्रेझेंट्स हॅपीनेस, जॉय अँड एक्साइटमेंट. सॉन्ग कशाला रिप्रेझेंट करतं, तर जेव्हा आपण आनंदी असतो, प्रसन्न असतो, एक उत्साहाचं वातावरण आपल्यामध्ये असतं, तेव्हा सॉन्ग म्हणजे आपण गुणगुणत असतो, त्यालाच इथं सॉन्ग या अर्थाने आपल्याला वापरले. आपल्यामध्ये असणारी आनंदी वृत्ती, प्रसन्नता, उत्साह या सगळ्या गोष्टीचं प्रतीक काय आहे, सॉन्ग आहे. त्यानंतर ओपन रोड. ओपन रोड कशाचं प्रतीक आहे बघा, प्लेस व्हेअर पीपल कम टुगेदर. ओपन रोड म्हणल्यानंतर काय आहे, तिथं प्रत्येक व्यक्ती त्या रोडवरती येऊ शकते. प्लेस वेअर पीपल कम टुगेदर, बऱ्याच व्यक्ती एकत्र त्या ठिकाणी येतात. इट्स अपार्ट फ्रॉम एनी स्टेटस ऑर सोशल रँक. सगळ्यात महत्वाचं इथं काय, सगळ्या व्यक्ती रोडवरती वापरू शकतात, रोड वापरू शकतात. याचा अर्थ काय, तिथं कुठल्याही पद्धतीचं स्टेटस लागत नाही. म्हणजे गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, कुठल्याही समाजातल्या कुठलाही घटक असू द्या, दुर्बल घटक असू द्या किंवा श्रीमंत घटक असू द्या, कुठल्याही घटकासाठी रस्ता हा तिथं त्या दोघांमध्ये कुठलाही भेद करत नाही. सर्वांसाठी हा रस्ता कसा आहे, सारखाच आहे. बाय बोथ द पुअर अँड द रिच. तेच मगाशी की पुअर आणि दोघांनाही तो रस्ता वापरता येतो. दोघांनाही तो रस्ता वापरता येत असतो. त्यानंतर गिव्स फ्रीडम. मगाशी सांगितल्या पद्धतीनं रस्त्यावरती तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यानंतर मोबिलिटी आहे. रस्ता म्हणल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं आपल्याला लक्षात ठेवायची आहे, रस्ता म्हणल्यानंतर मोबिलिटी. रस्ता कुठेही स्टॉप झालेला नसतो. रस्ता जर तुम्ही रस्त्यावरती एकदा उतरलात, रस्त्यावर जर एकदा चालायला सुरुवात केली, तर रस्ता तुम्हाला एका ठिकाणी ठेवत नाही, तर तुम्हाला तो काय करतो, तुमच्या एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी नेऊन पोहोचवत असतो. तर तेच इथं सांगितलेलं आहे की जीवनामध्ये सुद्धा आपण जीवन काय आहे आपलं, रस्त्याप्रमाणेच आहे. आपल्याला काय, आपण रस्त्यावरती चालत निघालेलो आहोत, तर महत्वाचं आपल्यामध्ये काय असणं गरजेचं आहे, मोबिलिटी असणं गरजेचं आहे. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची क्षमता आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आपण एकाच ठिकाणी स्टेबल राहिलो नाही पाहिजे. म्हणजेच जसे जन्मलो तसेच आपण राहिलो नाही पाहिजे. म्हणजे आपल्या जी काही आपली क्षमता आहे ती सारखी आपण वाढवत राहिलो पाहिजे. आपली लाईफ नेहमी सक्सेसफुल बनवण्याच्या दिशेने आपण आपली वाटचाल चालू ठेवली पाहिजे. जर आपण थांबलो तर आपण संपलो, अशा पद्धतीचा तिथं अर्थ आहे. तर थांबत राहायचं नाही, तर पुढे चालत राहावा, अशा पद्धतीची जी मोबिलिटी मध्ये आपल्याला सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर अ पॉइंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड समथिंग न्यू. महत्वाचं काय आहे तर मग, रोड कशाचं प्रतीक आहे, तर एका पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंट वरती जाण्यासाठी ते आपल्याला मदत करतं. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचा एक पॉइंट सांगितला, प्लेस ऑफ डेमोक्रेसी. काय आहे, रोड कशाचं प्रतीक आहे, तर लोकशाहीचं प्रतीक आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला मुक्तपणे वावर करता येऊ शकतो. तुमचं जीवन जे आहे ते कसं आहे, स्वतंत्र आहे. तुम्ही गुलामगिरीमध्ये राहत नाही आहात. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुमचं जीवन पुढे नेण्यासाठी, तुमचं जीवन सक्सेसफुल बनवण्यासाठी तुम्हाला काही कुणी बंधनामध्ये ठेवलेलं नाहीये. तुम्ही गुलाम नाही आहात, तुम्ही स्वतंत्र आहात. तुम्ही तुमचा रस्ता निवडू शकता, तुम्ही तुमच्या मार्गाने
प्रयत्न करून तुम्ही तुमचं काम चालू ठेवून काय करू शकता, सक्सेसफुल बनवू शकता. मग तुम्ही पुअर असू द्या की रिच असू द्या, तुम्हाला काय करत राहायचंय, मोबिलिटी स्वतःमध्ये ठेवायची आहे आणि पुढे चालत राहायचं आहे, असा एक संदेश या कवितेतून आपल्याला दिलेला. तर हे टायटल अशा संदर्भाने इथं वापरलेलं आहे. परत इथं आपण जाऊयात वॉल्ट व्हिटमन यांच्याकडे. परत एकदा जस्ट रिमाइंड करून देतो तुम्हाला. वॉल्ट व्हिटमन कोण आहेत? अन अमेरिकन पोएट, एसेइस्ट अँड जर्नलिस्ट. मग सांगितलेल्या पद्धतीनेच एसेइस्ट, जर्नलिस्ट आणि अमेरिकन पोएट ते आहेत. इन्फ्लुएन्शियल पोएट आहेत. त्यानंतर त्यांना द फादर ऑफ फ्री वर्स असं म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड इथं दिलेलं आहे बघा. ही ग्रीव अप इन हॉटिंग्टन फॅमिली विथ डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. त्यांच्या फॅमिलीचं जे स्टेटस होतं ते कसं होतं, डिफिकल्ट होतं. म्हणजेच ते बीपीएल फॅमिली मधले होते. बीपीएल म्हणजे काय, बिलो पॉवर्टी लाईन, या फॅमिली मधील ते व्यक्ती होते. म्हणून त्यांच्या कवितेवर सुद्धा त्या गोष्टींचा तिथं प्रभाव जाणून येतो. ते म्हणतायत की आहे तिथं स्टेबल न राहता आपण काय केलं पाहिजे, मी बीपीएल जन्मलो मी बीपीएल मरावं असं काय तिथं आपण मनामध्ये आपल्या निगेटिव्ह ॲटिट्यूड आणला नाही पाहिजे. तर आपण आपल्या परिस्थितीमध्ये आपल्या वर्कमुळं, आपल्या हार्डवर्कमुळं आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो. असा एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे वॉल्ट व्हिटमन आपल्यासाठी तिथं आहेत. ते स्वतःचे एक आपल्यासाठी उदाहरण गोष्टीसाठी. त्यानंतर मेजर वर्क मध्ये तुम्हाला आता सांगितलेल्या पद्धतीनं सगळ्यात महत्वाचं वर्क त्यांचं कोणतं आहे, लिव्ज ऑफ ग्रास, जे की जुलै 1855 मध्ये पब्लिश झालेलं होतं. आणि त्याच लिव्ज ऑफ ग्रास मधून आपल्याला ही पोयम या सिलेबसमध्ये ठेवण्यात आलेली आहे. त्यांचं अब्राहम लिंकन यांच्या संदर्भात असलेलं त्यांच्या डेथ वरती लिहिलेली जी पोयम आहे, ओ कॅप्टन माय कॅप्टन, ही जी आहे ती वाईडली पॉप्युलर आहे. सगळ्यात फेमस अशी त्यांची ती पोयम आहे. त्यानंतर द सेक्शन ऑफ सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लिव्ज ऑफ ग्रास इज ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस. महत्वाचं इथं काय बघा, 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्याला. या कवितेतून आपल्याला 3 गोष्टी शिकायच्या आहेत. एक तर सेल्फ अवेअरनेस, स्वतःबद्दलची स्वतःची जाणीव असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर आपण फ्री असणं, मुक्त असणं हे महत्वाचं आहे. आणि त्यानंतर टेंडरनेस ऑफ हर्ट, आपल्याकडं एक सुंदर असं हर्ट मन असणं आपल्याकडं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वाईट विचार वगैरे नसतील, भेदभाव करणारे विचार नसतील, असं एक शुद्ध असं मन सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर ते या कवितेतून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं इथं काय बघा, इट गिव्स अस पोएट्स रिअलायझेशन दॅट along the journey of life one will face a test of wisdom which is not tested in any school or university. म्हणजे जीवन जगत असताना जे काही अनुभव येतात, जीवन जगत असताना जे काही अनुभव येतात, ते अनुभव कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला शिकवल्या जात नाहीत. ते जीवन जगत असतानाच आपल्याला येतात. आणि त्याला किंवा जे काही प्रसंग येतात त्याला कसं सामोरं जायचं हे आपल्याला जीवन जगत असतानाच तिथं शिकावं लागतं. कुठलीही गोष्ट ही आपल्याला सांगून येत नाही. आपण पुस्तकी ज्ञान शाळेमध्ये घेऊ शकतो, परंतु ते जे नॉलेज आहे ते इम्प्लिमेंट कसं करायचं, बाहेर जगामध्ये वावरत असताना, व्यवहारामध्ये ते ज्ञान वापरत असताना इम्प्लिमेंट कशा पद्धतीने, अंमलबजावणी कशी करायची, ते वापरात कसं आणायचं नॉलेज, हे मात्र त्या त्या व्यक्तीचं स्किल असतं. प्रत्येकालाच पुस्तकी ज्ञान व्यवहारामध्ये वापरता येतं असं नाही. तर त्यालाच इथं म्हणलेलं आहे विजडम असं म्हणलेलं आहे. ते शहाणपण आपल्याकडे असणं गरजेचं आहे, की जे काही नॉलेज आपल्याकडे आहे ते आपण व्यवहारामध्ये आपल्याला वापरता आलं पाहिजे.
मगाशी सांगितलेल्या पद्धतीने तिथं टायटलचं सिग्निफिकन्स सांगितलेलं आहे बघा. एव्हरीवन युजेस वेदर रोड इज समथिंग एव्हरीवन uses whether rich or poor and it forces all levels of people to associate with one another. The road signifies mobility. मगाशी सांगितलेल्या पद्धतीनेच मोबिलिटीचं ते प्रतीक आहे. One can take the road as a point to start over towards something new. एखाद्या नवीन गोष्ट सुरुवात करण्याचे हे प्रतीक आहे. तिथून आपण एखाद्या नवीन गोष्टीला सुरुवात करू शकतो आणि नवीन एखाद्या ठिकाणी पोहोचू शकतो. Whitman talks about the people and places. He argues against staying in one place for too long, although the hospitality may be true. सगळ्यात महत्वाचं इथं कवी काय म्हणत आहे, तो कशाच्या विरोध आहे, अगेन्स्ट स्टेइंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग. एकाच ठिकाणी स्टेबल राहणं, एकाच ठिकाणी थांबून राहणं, बराच वेळासाठी थांबून राहणं हे कवीला आवडणार नाही. कवी त्याच्या विरोधी आहे. कवीला एका ठिकाणी थांबणं आवडत नाही. त्याला वाटते की नेहमी प्रवास आपला चालू ठेवला पाहिजे. जीवनामध्ये नेहमी आपण पुढं प्रगती करत राहिलो पाहिजे, थोडी थोडी का होईना, असं त्यांचं म्हणणं आहे. Although the hospitality may be true, जरी सुद्धा आपल्याला आदरातिथ्य मिळत असलं तरी आपण त्या ठिकाणी जास्त काळासाठी थांबणं म्हणजे काय आहे तर अयोग्य आहे. तर मोबिलिटी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर हे बॅकग्राऊंड आपल्या कवितेत झाले. नेमकं आता कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे किंवा कवितेच्या ओळी कशा आहेत त्याबद्दल एक थोडक्यामध्ये आपण समजून घेऊयात. तर बघा, afoot and light-hearted, I take to the open road, healthy, free, the world before me. afoot म्हणजे काय, फूट म्हणजे पाय, परंतु इथं अफूटचा अर्थ काय, कवी जो आहे तो जीवनाच्या प्रवासामध्ये कसा निघालेला आहे, पायी चालत निघालेला आहे. म्हणजे पायी चालत जाणं म्हणजे काय, थोडक्यात तिथं त्याची परिस्थिती कशी आहे, अतिशय हलाखीची आहे परिस्थिती, नाजूक आहे. बीपीएल कॅटेगरी मगाशी सांगितलेल्या पद्धतीने त्या अर्थाने सुद्धा पायी चालत आहे असं तिथं वापरलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, अफूटचा अर्थ एक एक पाऊल पुढे टाकत जाणे असा सुद्धा तिथं अर्थ दडलेला आहे. तर अफूट अँड लाईट हार्टेड, लाईट हार्टेड म्हणजे काय, हलक्या मनाने. हलक्या मनाने म्हणजे काय, तर मनामध्ये कुठल्याही प्रकारची भेदभाव, चिंता, तक्रार यासारख्या गोष्टी न ठेवता अगदी प्रसन्न मनाने तो त्या जीवनाच्या प्रवासाला निघालेला आहे. एक एक पाऊल पुढे टाकत तो निघालेला आहे. आणि त्यानं कशाचं चूज केलेलं बघा, आय टेक टू द ओपन रोड. या जीवनाच्या ओपन रोड वरती, ओपन रोड म्हणजे काय, जीवनाच्या रोड वरती तो निघालेला आहे. आणि तो रोड कसा आहे, ओपन आहे, मुक्त असा रोड आहे. त्याच्यावरती त्याला बंधन नाही कसलंही रोडवरती चालण्यासाठी त्या. आणि सगळ्यात महत्वाचं पुढे दिलेलं आहे, हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी. आणि त्याच्या समोर असणारं जग कसं आहे, हेल्दी आहे, हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी. त्याच्या समोर असणारं जग कसं आहे, निरोगी आहे, मुक्त असं जग आहे. आणि त्या जगामध्ये त्याला वावरत असताना कुठल्याही प्रकारची अडचण तिथं येणार नाही, कारण त्याच्या मनामध्ये तशा गोष्टी नाही आहेत. अडचणी कधी येतात, जर आपल्या मनामध्येच तक्रारी असतील, मनामध्येच आपण भेदभाव पाळला तर अडचणी येतील. परंतु इथं पहिल्यांदाच कवीनं क्लिअर केलेलं आहे की माझं जे हृदय आहे ते कसं आहे, लाईट हार्टेड आहे. मनामध्ये माझ्या कुणाबद्दलही कसलीही तक्रार नाही किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल माझी अडचण नाही. अशा एका लाईट हार्टेडनं तो निघालेल्यामुळे त्याला समोरचं जग, जसं आपण म्हणतो आपण जसा चष्मा लावाल तशा पद्धतीनं आपल्याला समोरचं चित्र दिसत असतं. तसं इथं काय केलेलं आहे, कवीनं स्वतःला या सगळ्या प्रॉब्लेम पासून दूर ठेवल्यामुळे त्याला वाटतं की जग सुद्धा कसं आहे, या सगळ्या प्रॉब्लेम पासून फ्री आहे. आणि माझ्यासाठी ते कसं आहे, अतिशय हेल्दी आहे. मला कोणीही काही त्रास देऊ शकत नाही. जर आपण कोणाला त्रास नाही दिला तर पुढचा व्यक्ती सुद्धा तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. अशा पद्धतीचं त्याचं इथे एक मीनिंग आपल्याला सांगितलेलं आहे की हेल्दी आणि फ्री वातावरणामध्ये तो निघालेला आहे त्याच्या जीवनाच्या प्रवासामध्ये. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेर एव्हर आय चूज. द लॉंग ब्राऊन पाथ म्हणजे काय, ब्राऊन कलर आहे म्हणजे त्याच्या समोरचा जो रस्ता आहे तो कसा आहे, अतिशय कलरफुल आहे.
म्हणजे तो रस्ता कसा आहे, बिफोर मी लिडिंग व्हेर एव्हर आय चूज. रस्ता अतिशय रंगबिरंगी आहे. म्हणजे काय, सगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य त्याला तिथं आहे, सगळ्या गोष्टी त्याला दिसत आहे, सुंदर असं जग आहे. आणि त्या जगाकडे जात असताना या रस्त्याचा वापर करून तो कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतो. मी निवडेल त्या ठिकाणी जाऊ शकतो, अशा पद्धतीचा रस्ता त्याच्या पुढे आहे. मी निवडेल त्या ठिकाणी जाऊ शकतो म्हणजे जीवन जगण्याचं स्वातंत्र्य त्याला मिळालेला आहे, तो पारतंत्र्यामध्ये नाही. मला कुठं जायचं आहे, मला आयुष्यात काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेण्याची क्षमता कोणाकडे आहे, आपल्याकडे आहे. तर मग आपण ठरवू शकतो की मला नेमकं काय करायचं आहे. तसंच इथं कवी म्हणत आहे की मला काय करायचं आहे हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार काय आहे, मला आहे. आणि त्यामुळेच मी आता ह्या रस्त्यावरती एक एक पाऊल पुढे टाकत मुक्त मनाने निघालेलो आहे. आणि त्यामुळे मला हे जग कसं वाटत आहे, हेल्दी आणि फ्री वाटत आहे. हे पहिले 4 लाईन्स आपल्याला सांगतायत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, जीवनाच्या प्रवासात किंवा एका सक्सेसफुल लाईफकडे निघाल्यानंतर काय महत्वाचं असतं ते आपल्याला इथं सांगितलेलं आहे. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. महत्वाचं काय आहे तर जीवनाच्या प्रवासामध्ये जर आपण एखाद्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला तर बरेच लोक आहेत की जे नशिबावर अवलंबून असतात. गुड फॉर्च्यून म्हणजे काय, नशीब. आणि जर नाही पोहोचलं तर लोक नशिबाला दोष देत असतात. तर इथं कवीचं स्पष्ट म्हणणं आहे की मला नशिबाची गरज नाही, मला चांगलं नशीब कुणाकडे मागण्याची गरज नाही, किंवा नशिबावर रडत बसण्याची मला काही गरज नाही. मी काही नशिबाला दोष देत बसणारा व्यक्ती नाही, मी स्वतःच नशीबवान आहे. स्वतःच नशीबवान आहे याचा अर्थ काय, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं आपण जे म्हणतो की व्यक्ती हा त्याच्या जीवनाचा शिल्पकार असतो. काय घडायचं आहे, कसं घडायचं आहे हे ठरवणं त्याच्याच हातात असतं. आणि त्या पद्धतीनं जर त्याने प्रयत्न चालू ठेवले, हार्डवर्क केलं, तर तो तसा घडू शकत असतो. म्हणजे नशीब कुणाच्या हातात आहे, आपल्या स्वतःच्या हातामध्ये आहे आपलं नशीब कसं घडवायचं. तर इथं तेच म्हणलेलं आहे की कुणी आपल्यासाठी रेडीमेड काही तयार करून घेऊन येणार नाही. त्यासाठी काय करावं लागणार आहे, प्रयत्न करावं लागणार आहे. सक्सेस होण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत. सक्सेसफुल होण्यासाठी तिथं प्रयत्न आपल्याला करावेच लागणार आहेत. नशिबावर नुसते अवलंबून राहणं योग्य नाही. जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर कशावरती विश्वास ठेवावा लागेल, मग सांगितलं होतं वर्क इज वर्शिप, आपल्याला तिथं लक्षात ठेवावं लागेल. वर्क इज वर्शिप म्हणजे आपल्या कामामध्येच आपल्याला नशीब आपलं दिसून येईल. काम आपण करत राहिलो, सतत काम करत राहिलो, हार्डवर्क करत राहिलो, तर आपण आपल्या योग्य ठिकाणी आपलं जे काही ध्येय आहे ते आपण गाठू शकतो. आणि नशिबावर जर अवलंबून राहिलो तर ते शक्य नाही. आणि म्हणूनच इथं कवी म्हणतो की मला कुठल्याही नशिबाची गरज नाही, मला जे काही मिळालेलं आहे त्यातनं मी पुढे जाईल. एक एक पाऊल का होईना मी पुढे जाईल. माझ्यामध्ये काय आहे, मोबिलिटी आहे, पुढे जाण्याची क्षमता आहे. म्हणून तो इथं म्हणतोय की मला नशिबाची काही गरज नाही. त्यानंतर henceforth I whimper no more, postpone no more and need nothing. इथं काय म्हणलेलं आहे पुढं, विम्पर नो मोर. विम्पर म्हणजे काय, दुःखी होणे. दुःखी कधी होतो माणूस, अपेक्षा ठेवल्यानंतर, आशा ठेवल्यानंतर, किंवा मनामध्ये जिलसी असेल तर, ईर्ष्या असेल तर तो माणूस कसा असतो, नेहमी दुःखी असतो. जर इतरांबद्दल तो नेहमी तक्रार करत असेल तर त्याला म्हणायचं विम्पर. आमच्याकडे हे नाही, ते नाही, किंवा दिस अँड दॅट, ज्या पद्धतीनं म्हणतात की आमच्याकडे हे असायला पाहिजे होतं. मग अशी तुम्हाला मी बोललेलोच आहे की विम्पर करायचं नाही, म्हणजे तक्रारी सारख्या करत बसायचं नाही की हे नाही ते नाही. जे काही आहे त्यातनं आपल्याला घडायचं आहे. त्यानंतर पुढे अजून एक सांगितलेलं आहे, पोस्टपोन नो मोर. पोस्टपोन, एखादी गोष्ट आपल्याला पुढे ढकलत राहायची नाहीये, पेंडिंग ठेवायची नाही. जे काही पुढे येईल ते लगेच क्लिअर करत आपल्याला जायचंय. जर आपण नंतर करू, नंतर बघू, जर असं म्हणत राहिलो तर आपण आपल्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही. जे आहे ते आजच आपल्याला करायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पोस्टपोन करायची नाही कुठली गोष्ट. आजचं उद्यावर
ढकलायचं नाही. तर कल करे सो आज कर आणि आज करे सो आप कर, ही जर तुम्ही टेंडन्सी ठेवली तर काय होईल, तुम्ही जीवनामध्ये सक्सेसफुल होऊ शकता. आणि जर ह्या दोन गोष्टी तुम्ही ठेवल्या सोबत, की तक्रार करायची नाही आणि आलेली गोष्ट पेंडिंग ठेवायची नाही, करत राहायचं, पुढे चालत राहायचं, तर तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीची गरज भासणार नाही. उद्यावरती जर तुम्ही एखादं काम ढकलत नसाल तर तुम्हाला कशाची गरज नाही. जे आज आहे ते जर आजच तुम्ही पूर्ण केलं आणि तक्रार नाही केली तर तुम्ही पुढे जाऊ शकता. हे इथं या ओळीतून आपल्याला सांगितलेलं आहे. शेवटच्या 4 ओळी परत आहेत. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्युरियस क्रिटिसिझम. आणि या रस्त्यावरती निघाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय आहे, जीवनाच्या प्रवासामध्ये निघाल्यानंतर आपल्याला कशापासून दूर राहावं लागणार आहे, घरच्या तक्रारी ज्या आहेत, ज्या काही तक्रारी आहेत मग सांगितलेल्या पद्धतीनं, श्रीमंत आहे, घरची परिस्थिती खराब आहे, गरीब आहे, असं आहे तसं आहे, तर ह्या तक्रारी सगळ्या आपल्याला बाजूला ठेवायच्या आहेत. त्यानंतर क्युरियस क्रिटिसिझम, जे काय वाद आहे, टीका आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, बाजूला ठेवायच्या आहेत. आणि त्यातनं दूर राहून आपल्याला काय करायचं आहे, आपल्या ज्या ध्येय आहे, एम आहे, त्याच्या दिशेनं वाटचाल चालू ठेवायची आहे. त्याच्यावरती आपल्याला पूर्ण फोकस करायचं आहे, ना की आपल्याकडे काय नाही या गोष्टींवरती फोकस न करता आपल्याकडे जे आहे त्यावरती विश्वास ठेवून, स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स ठेवून, आत्मविश्वास ठेवून आपल्याला काय करायचं आहे, हार्डवर्क करत पुढं पुढं जायचं आहे. असा एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आपल्याला इथून या कवितेतून मिळत आहे. त्यानंतर शेवटच्या 2 ओळी बघा. स्ट्रॉंग अँड कंटेंट, आय ट्रॅव्हल द ओपन रोड, द अर्थ दॅट इज सफिशियंट. आता मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं तक्रारी करत बसण्यापेक्षा तुम्हाला काय महत्वाचं आहे, तुम्ही स्ट्रॉंग असणं. स्ट्रॉंग असणं म्हणजे काय, कसलीही परिस्थिती आली तरी तुम्ही त्याला अत्यंत धीटाने सामोरे गेलं पाहिजे, धीराने सामोरे गेला पाहिजे, त्याच्यामधून माघार नाही घेतली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीला तुम्हाला तोंड देता आलं पाहिजे, त्याला इथं स्ट्रॉंग म्हणलेलं आहे. आणि कंटेंट म्हणजे काय, समाधानी असणं, जे आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी असणं, ही एक महत्वाची गोष्ट तिथं सांगितलेलं आहे. आय ट्रॅव्हल द ओपन रोड, जीवन जगत असताना 2 गोष्टी तुम्हाला इथं पाळायच्या आहेत, स्ट्रॉंग आणि कंटेंट असणं तुम्ही गरजेचं आहे. कुठल्याही परिस्थितीला तुम्हाला तोंड देता आलं पाहिजे आणि माझ्याकडे हे नाही ते नाही तक्रार करत बसण्यापेक्षा आहे त्यामध्ये समाधान मानून आपल्याला पुढे चालत राहायचं आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट, द अर्थ दॅट इज सफिशियंट म्हणजे काय, आपल्या जेवढ्या काही गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या सगळ्या पूर्ण करण्याचं काम कोणाकडून केलं जातं, अर्थवरनं. तुम्ही अर्थवर राहता, पृथ्वीवर राहता, म्हणजे पृथ्वी तुमच्या सगळ्या गरजा तिथं काय करू शकते, पूर्ण करू शकते. त्यामुळे तुम्हाला कसलीही कंप्लेंट करायची गरज नाही. तुम्हाला जीवन मिळालेलं आहे, आयुष्य मिळालेलं आहे, तुम्ही पृथ्वीवरती राहता, पृथ्वी जिला आपण आपली आई मानतो, तर ती आई तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचं तिथं काम करत असते. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ते कशा पद्धतीने मिळवायचं आहे याच्यासाठी तुम्हाला ते प्रयत्न करावे लागणार आहेत. तुमच्याकडे काही नसलं तरी तुम्ही जीवन जगत आहात पृथ्वीवरती, हेच तुमच्यासाठी जास्त आहे. आणि जीवन जगत असताना 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्या तुम्हाला मिळू शकतात सहजपणे, पृथ्वी त्याची पूर्ती करू शकते. त्यामुळे समाधानी असणं गरजेचं आहे. अन्न, वस्त्र, निवारा सोडून इतर गोष्टीच्या मागे जर तुम्ही लागला, माझ्याकडे कार नाही, माझ्याकडे अजून काही नाही, तर ते कसं होईल, तुमच्या मनामध्ये समाधान तिथं राहणार नाही आणि तुमचं जे फोकस आहे ते निघून जाईल, तुमच्या एम वरती तुमचा फोकस राहणार नाही. आता इथं बघा पुढे काय दिलेलं आहे, आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन्स एनी नियरर, आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन्स एनी नियरर म्हणजे काय, मला प्रभाव किंवा दडपण टाकणारे लोक आसपास नको आहेत. बरेच लोक मुहूर्त बघतात, नक्षत्र बघतात आणि त्यानंतर एखाद्या गोष्टीचं काम ठरवत असतात, तर ते नको इथं. कॉन्स्टिलेशन्सचा अर्थ इथं नक्षत्र असा तुम्हाला घ्यायचा आहे. तर असा मुहूर्त वगैरे बघत बसण्याची काही गरज नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तिथं कॉन्स्टिलेशनचा अर्थ स्टार असा म्हणलेला आहे, म्हणजे माझ्या समोर किंवा माझ्या सभोवताली मला सगळे चांगलीच लोक, स्टार लोकच असावीत याचं काही बंधन नाही. माझ्या आसपास मला प्रभाव टाकणारी, माझ्यावरती मला दडपणात ठेवणारी लोक मला नको आहेत. अशा लोकांपासून आपल्याला काय करायचं आहे, दूर राहायचं आहे, की ज्यांच्या दडपणाखाली आपण राहणार आहोत. तर इथं एक ते सांगितलेलं आहे, कॉन्स्टिलेशन्स नको आहे, दडपण टाकणारी व्यक्ती
पासून आपण दूर राहायचं आहे. त्यानंतर आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. मला माहित आहे हे तिथे आहेत, हे आहेत, मला माहित आहे ते आहेत तिथे योग्य आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला सगळं काही प्रसिद्धी मिळालेली आहे, पैसा मिळालेला आहे, मग त्याच्याकडे बघून आपण जगत बसायचं नाही. त्याला मिळाले, मला का मिळालं नाही, ह्या मनामध्ये आपल्या गोष्टी आल्या नाही पाहिजेत. त्याला ते का मिळालेलं आहे, तर ते त्याला डिझर्व करतो तो, म्हणून त्याला ते मिळालेलं आहे असं आपण तिथं मानायचं आहे आणि पुढे चालायचं आहे. तर ते इथं सांगले आपल्याला की इतरांबद्दल काय मिळालेलं आहे ह्याच्यावरती लक्ष न देता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. आपल्या प्रवासावरती आपण फोकस करायचा आहे. इतरांकडे जर लक्ष देत बसला तर तुम्ही तुमच्या ध्येयापासून, तुमच्या जीवनाच्या त्या आनंदी प्रवासापासून काय होईल, तुमचं दुर्लक्ष होईल आणि तुम्ही जीवनाचा खरा आनंद तिथं घेऊ शकणार नाही जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मनात ठेवल्या तर. मनामध्ये जर जेलसी आपण ठेवली इतरांबद्दल तर इथं काय म्हणायचं आहे, दुसऱ्याला जर मिळालं असेल तर ते त्याच्या नशिबात होतं किंवा त्याच्या कर्तृत्वानं त्याला मिळालेलं आहे. माझं तेवढं कर्तृत्व नाही त्यामुळे मला ते मिळालेलं नाही, असा एक सिंपल ऍटिट्यूड आपल्याला तिथं ठेवायचा आहे. मी पण प्रयत्न केले तर मला ते मिळू शकते असा एक पॉझिटिव्ह आपल्याला तिथं ऍटिट्यूड ठेवायचा आहे. आय नो दे सफिस फॉर दोज हु बिलॉंग टू देम. त्यांच्यासाठी ते कसं आहे, पुरेसं आहे आणि त्यांना त्याच्या नशिबानं मिळालेलं आहे किंवा कर्तृत्वानं मिळालेलं आहे. तसंच मला सुद्धा माझ्या कर्तृत्वाने ह्या सगळ्या गोष्टी मिळवायच्या आहेत. मी कुठेतरी कमी पडलो असेल म्हणून मला त्या गोष्टी मिळालेल्या नाहीत, मला अजून थोडेसे प्रयत्न करावे लागतील असा एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आपल्याला तिथं ठेवायचा आहे. आणि शेवटचा जो पॅराग्राफ आहे, शेवटचा जो स्टॅन्झा आहे त्याच्यामध्ये काय सांगितले बघा. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स, आय कॅरी देम men and women, I carry with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will feel them in return. इथं शेवटी तुम्हाला मराठीमध्ये लिहिलं आहे बघा. अजूनही मी सुंदर आठवणीचे ओझे वाहत आहे. सुंदर आठवणी म्हणलेलं आहे आणि त्याला बर्डन पण म्हणलेलं आहे. बर्डन म्हणलेलं आहे म्हणजे ओझं म्हणलेलं आहे, परंतु ओझं कधी सुंदर असतं का, नसतं. परंतु इथं मुद्दाम त्याला सुंदर असं म्हणलेलं आहे कारण ज्या ज्या व्यक्तीचे अनुभव जीवन जगत असताना आपल्याला आयुष्यामध्ये बऱ्याच व्यक्ती भेटत असतात, तर त्या व्यक्तींच्या बऱ्याचशा आठवणी सुद्धा आपल्या सोबत असतात, त्यांचे अनुभव आपल्याला आलेले असते. सगळे अनुभव काय करायचंय, सगळं जरी विसरला कवी तरी त्याला ह्या गोष्टी मात्र विसरायच्या नाहीत. त्याला ह्या गोष्टी कायमच्या लक्षात ठेवायच्या. जरी त्या गोष्टीचं त्याला ओझं वाटत असेल, मनावरती ओझं वाटत असेल. मगाशी काय सांगितलं होतं कवीनं आतापर्यंत वरती, की मनामध्ये कुठल्याही गोष्टी ठेवायच्या नाहीत, मन हलकं ठेवायचं आपलं, मनामध्ये कुठल्याही प्रकारचे मन आपलं दबावामध्ये ठेवायचं नाही. परंतु इथे एक गोष्ट मात्र त्याला ठेवावीशी वाटते, ती म्हणजे कोणती आहे, तर आपल्या आवडत्या व्यक्तींपासून मिळालेल्या ज्या काही आठवणी आहेत, सुंदर आठवणी आहेत, अनुभव आहेत, ज्यांनी आपल्याला मदत केलेली असेल जीवन जगत असताना बऱ्याच ठिकाणी, तर अशा व्यक्तींना मात्र आपण विसरायचं नाही. ज्या ज्या आपल्यावर काही संकट आलं असेल, त्यावेळी ज्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केलेली असेल, त्या व्यक्तींना मात्र आपण काय करायचं आहे, कधीही विसरायचं नाही. समजा आपण लहान आहोत तर लहानपणी आपल्याला पुढे जाण्यासाठी, चालण्यासाठी जे व्यक्ती मदत करतात ते आपले आई वडील, त्यानंतर आपल्याला हळूहळू पुढे मित्र मिळतात, त्यानंतर अजून शिक्षक मिळतात. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे आपली लाईफला एक प्रकारचं शेप देण्याचं काम करतात आणि आपल्या जीवनामध्ये ह्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचं महत्व सुद्धा आहे, हे इथं कवीनं शेवटी मान्य केलेलं आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या आठवणी आहेत, हे जे अनुभव आहेत किंवा त्यांची केलेली जी मदत आहे ती मी कधीही विसरू शकणार नाही. ते सुद्धा माझ्यासाठी महत्वाचे आहेत आणि मी तेवढ्या गोष्टी मात्र मनामध्ये ठेवणार आहे. आणि सगळ्यात शेवटी तो काय म्हणतोय, ज्या स्त्री पुरुषांना मी भेटलो त्या आठवणी सोबत घेऊन जातो. मी शपथपूर्वक सांगतो की त्या आठवणींपासून सुटका करून घेणं अशक्य आहे. त्या आठवणी मला परिपूर्ण करतात व मीही माझ्या कामातून त्या आठवणी परत करेल. महत्वाचं काय, परफेक्ट लाईफ जगत असताना किंवा आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असताना अनेक व्यक्ती आपल्याला मदत करतात. तेच परत इथं सांगितलेलं आहे की त्यांच्यामुळेच काय झालेलो आहोत, आपण परफेक्ट झालेलो आहोत, परिपूर्ण झालेलो आहोत. आणि जेव्हा आपण परिपूर्ण होऊ
तेव्हा परिपूर्ण होत असताना ज्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे अशा व्यक्तींना आपण विसरणं म्हणजे काय होईल? मग ते कृतज्ञता होईल. कृतज्ञता म्हणजे काय? त्यांच्या केलेल्या मदतीची जाणीव न ठेवणं, तर ते चुकीचं आहे. तर तो काय म्हणतोय की जीवन जगत असताना ज्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे त्यांना मात्र आपण कायमचं लक्षात ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट, कायम नुसतं लक्षात न ठेवता त्या त्या आठवणी आहेत त्या परत करायच्या आहेत. परत करायच्या आहेत म्हणजे काय करायचं आहे? आपल्या कामामधून ते दाखवून द्यायचे आहेत की तुम्ही मला मदत केली तर मी काय करत आहे, एक चांगला व्यक्ती बनून इथं राहत आहे. आणि तुम्हाला कधी मदत लागली तर मी तिथं तुमच्यासाठी हजर आहे. नाहीतर एखाद्या मोठ्या पदावरती पोहोचायचं आणि बाकी सर्वांना विसरून जायचं, असे बरेच लोक करतात. तर ते इथं झालं नाही पाहिजे, असं एक शेवटी आपल्याला इथं कवीनं सांगितलेलं आहे. तर ही अशी एक सॉन्ग ऑफ द ओपन रोड, एक पोयम आपल्या समोर इथं ठेवलेली आहे. लक्षात आलीच असेल बऱ्यापैकी. काय शिकायचं आहे ते एकदा बघून घ्यायचं. मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्यामध्ये आला पाहिजे, चिअरफुल आपण नेहमी असलो पाहिजे, आणि आपल्याकडे काय असणं गरजेचं आहे? सेल्फ कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं आपल्याला काय करायचं आहे? वर्क इज वर्शिप. आपल्या वर्क वरती बिलीव्ह करायचं आहे, ना की फॉर्च्यून वरती म्हणजे नशिबावरती. तर ही अशा पद्धतीची पोयम आपल्याला आहे.